चांदणी चौकातील पुलाचं उद्घाटन दिमाखात पार पडलं, मात्र या उद्घाटनापूर्वी पुणे शहरातील भाजप नेत्यांमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं। कोथरूडच्या भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी खड्या शब्दात नाराजी व्यक्त केली आणि यावरून आता चंद्रकांत पाटील समर्थकांनी थेट मेधा कुलकर्णींना ट्रोल करायला सुरुवात केली आहे। सोशल मीडियात पाटील समर्थकांनी ट्रोल करत मेधा कुलकर्णी सोयीनुसार जातीचा आधार घेत असल्याचा आरोप होतोय। तसंच पुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ केल्याची सुद्धा टीका होतीये। मेधाताईंनी असं सांगितलं की कुठेही त्यांच्या नावाचा उल्लेख नाही किंवा एक सकाळी हँडबिल वाटप करताना एका हँडबिलवर त्यांचा फोटो नव्हता असं त्यांनी तक्रार केली। खऱ्या अर्थाने पक्षाच्या जुन्या जाणत्या नेत्या आपण आहात आणि आपल्या पक्षाची शिस्त अशी असते की जर एखादा विषय आपल्याला पटला नाही तर नक्कीच आपण तो आपल्या वरिष्ठांकडे सांगायचा असतो, त्याची तक्रार केली पाहिजे आणि योग्य ती कारवाई वरिष्ठ नेहमी करत असतात। परंतु तसं न करता आपण काल सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त झाला कार्यक्रम, इतका मोठा कार्यक्रम असताना त्याला एक नवीन वळण देण्याचं काम खरं त्या पोस्टमधनं झालं। कदाचित आपल्या भावना दुखवल्या असतील म्हणून आपण ते केलं असेल। मी खरं सांगतो या ठिकाणी की ते पत्रक यात नजरचुकीने तुमचा फोटो राहिला असेल। मागच्या एका बैठकीला मला बोलून दिलं नाही तर ताई, मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे की बैठक 5 वाजता सुरू झाली आणि आपण 5:45 वाजता तिथं आला। प्रमुख सगळ्या नेत्यांचं बोलणं झालं होतं, आदरणीय पालकमंत्र्यांचं बोलणं राहिलं होतं, आपले काही प्रमुखांचं बोलणं राहिलं होतं आणि म्हणून त्या दिवशी तुम्ही बोलल्या नाही। दुसरा एक आक्षेप आपण नोंदवला की पक्षाच्या संघटना अध्यक्षच्या निवडीत मला तुम्ही दूर ठेवलं। ताई, माझा मेसेज स्वतः तुम्हाला गेलेला आहे आणि त्यात प्रदेशाकडनं शहराकडनं जो मेसेज आहे तो मेसेज मी तुम्हाला फॉरवर्ड करून पाठवला। त्याच्यावरही आपण आक्षेप नोंदवला आणि नाही त्या गोष्टी केल्या। आपण चांदणी चौक प्रकल्पासाठी केलेला पाठपुरावा हा भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी असेल किंवा कोणी पदाधिकारी असेल तो कुठं नाकारतोय? राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या ठाणे शहराध्यक्षांवरती राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। माजी नगरसेवक तसंच राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। 2 दिवसांपूर्वी राबोडीत अतिक्रमणाविरोधात कारवाई करत असताना सुहास देसाई यांनी शिवीगाळ आणि दमदाटी केल्याची तक्रार ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांनी केली होती। ठाण्यातूनच एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते। ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये एका रात्रीत तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर येते। 17 पैकी 13 रुग्ण हे आयसीयूतले होते तर 4 रुग्ण जनरल वॉर्डमध्ये होते। रुग्णालय प्रशासनानं या बातमीला दुजोरा दिलेला असून काही रुग्ण प्रायव्हेट हॉस्पिटलमधून शेवटच्या क्षणी इथं आले होते तर काही रुग्ण 80 पेक्षा जास्त वर्ष वयाचे असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर येतंय। सिव्हिल रुग्णालय बंद झाल्यापासून सर्व ठाणे जिल्ह्यातील रुग्ण इथेच येत असल्यामुळे डॉक्टर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याची माहिती देखील समोर येते। ठाण्यातल्या रुग्णालयामध्ये एकाच रात्रीत तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झालाय। छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातली ही घटना आणि मृतांपैकी 13 रुग्ण हे आयसीयूतले होते तर 4 रुग्ण हे जनरल वॉर्डमधले होते। मात्र धक्कादायक बाब हीच की एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू होतो आणि त्यामुळे खरंच अनेकांच्या भुवया उंचावल्यात। मग तिथं मनुष्यबळ कमी पडतंय का किंवा नेमका काय अडचण आहे याच संदर्भात आम्ही थोड्या वेळापूर्वी बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधला होता। ते काय म्हणाले ते ऐकूयात। आपण जर हॉस्पिटल किंवा डॉक्टरांना जबाबदार धरत असाल तर मला वाटतं आपण पूर्णपणे त्याची चौकशी करणं गरजेचं आहे। आता जे काही 17 रुग्ण जे आपण जी बातमी पाहतोय त्याच्यानंतर मी आता डीनशी बोललो। तुम्हाला सांगतो जे काही पेशंट, एक पेशंट त्यातला होता सर्पदंश झालेला शहापूर जिल्ह्यातनं, शहापूर तालुक्यातनं आलेला होता। एक जो मुलगा आहे तो केरोसिन पॉयझनिंग त्याला झाली होती। एक जी महिला आहे 4 दिवस हेड इंजुरी होती आणि तिला कोणच नातेवाईक नव्हतं, रस्त्यात कुठेतरी हेड इंजुरी झाली होती। तुम्हाला सांगतो की त्या रुग्णालयाची जी क्षमता आहे, क्षमतेपेक्षा जास्त पेशंट त्या ठिकाणी येत असतात परंतु कोणालाही त्या ठिकाणी परत पाठवलं जात नाही। सिव्हिल हॉस्पिटल दुसरीकडे सुरू आहे, सिव्हिल हॉस्पिटलचं काम सुरू आहे पण तो लोकांना माहीत नसल्यामुळे जे काही रुग्ण येतात
ते डायरेक्ट सगळे कळवा हॉस्पिटलला येतात. रायगड जिल्ह्यातून महाड, पोलादपूर असेल, चिपळूण असेल, रत्नागिरी असेल, पालघर असेल, हे सर्व रुग्ण त्या ठिकाणी येत असतात. हॉस्पिटलची कॅपॅसिटी 500 ऍडमिटची फॅसिलिटी, आज 600-750 रुग्ण त्या ठिकाणी ऍडमिट केले जातात. जशी जागा मिळेल अगदी स्ट्रेचरवर सुद्धा रुग्णांना त्या ठिकाणी ठेवलं जातं आणि त्या ठिकाणी उपचार केला जातो. रुग्णालयात येणारा सर्वसामान्य घरातला हा रुग्ण असतो. शेवटच्या क्षणापर्यंत घरी ते वाट बघतात आणि अति झालं की त्या ठिकाणी रुग्णालयात घेऊन येतात. गेल्या आठवड्यात काही लोकांनी स्टंट केला, पण आपण चौकशी केली का? तो जे काही रुग्णाच्या बाबतीत ज्यांनी स्टंट केला तो रुग्ण एक ड्रंकर होता. तो घरी फिट येऊन पडला होता. त्याला घरी उलटी झाली. ती उलटी अन्ननलिकेत झाली आणि त्यानंतर अन्ननलिकेत गेली आणि त्यानंतर हॉस्पिटलला त्याला आणलं गेलं. आपण त्याच्या पाठीमागे काय आहे त्याची सुद्धा चौकशी करणं गरजेचं आहे. आमच्या डॉक्टरांची चुकी असेल, महानगरपालिका प्रशासनाची, आरोग्य खात्याची चुकी असेल तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई होईल. परंतु ज्या रुग्णालयामध्ये 1000-1200 बाह्य रुग्ण तपासले पाहिजेत, दिवसाला 2,500 बाह्य रुग्ण तपासणी त्या ठिकाणी केली जाते. आपण ह्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आणि आता पुढची